तर मित्रांनो, शेतकरी घाम गाळतो म्हणून आपण घरी खाऊ शकतो. जे आपण सिटीमध्ये बसलो भरे आपण विकत घेत असू किंवा शेतकरी किंवा पैसे घेऊन ते विकत असेल, तरी पण शेतकऱ्याचं काम हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण शेतकरी रानात कष्ट करतो म्हणून आपण भले विकत घेऊन का होईना ते खाऊ शकतो. शेतकऱ्याने जर पिकवलंच नाही तर आपल्याकडे कितीही पैसे येऊ द्यात, आपण हे तयार नाही करू शकत. हे शेतकऱ्यानं पिकवलं तरच आपल्याला मिळणार आहे खायला. आपण हे पैसे देऊन कुठल्या कंपनीमध्ये हे नाही तयार करू शकत. हे ह्या मातीत, ह्या काळ्या मातीत हा घाम गाळल्यानंतरच उगवतं आणि तेव्हाच आपल्या ताटात येते. त्यामुळे प्रत्येकाने शेतकऱ्याचा अभिमान बाळगला पाहिजे, त्याचा रिस्पेक्ट, त्याची किंमत ठेवली पाहिजे. मॉलमध्ये गेल्यावर आपण एकही रुपये कमी करत नाही, किंवा तेव्हा आपल्याला कमी करताना लाज वाटते, किंवा आपण सहजा ते कमी करतच नाही. मग शेतकऱ्याची भाजीची पेंडी घेताना आपल्याला लाज वाटत नाही का, की आपण 10ची पेंडी 5ला कशी मागावी. आज शेतकरी एवढं कष्ट करून ते पिकवतो. आज पेरणीपासून भांगलणी, कोळपणी, काढणी, मळणी, स्टोरेज, त्यानंतर बाजारात आणून ते विकतो. त्यासाठी त्याला किती कष्ट लागतात. आणि त्यानंतर तो विकतो पण 10 रुपयाला. तर काय आपल्याला 60-70 रुपयाला भाजीची पेंडी किंवा एखादी गोष्ट आपल्याला विकत नाही, 10 रुपयाला विकतो. त्यातही आपण त्याला म्हणतो की 5 रुपयाला द्या. मग तेव्हा आपल्याला एक माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे. त्यामुळं एक शेतकरी म्हणून, एक शेतकरी पुत्र म्हणून सर्वांना विनंती आहे की कुणीही शेतकऱ्याचा अपमान करू नका. पिझ्झा बर्गर एखादा कमी खा, पण त्या शेतकऱ्याला, त्या शेतमालाची व्यवस्थित किंमत द्या, योग्य भाव द्या, जेणेकरून त्याला शेतात राबायला अजून मजा येईल, अजून हुरूप होईल. त्याच्या मुलाबाळांचे पुस्तकांचे पैसे त्याला मिळतील, त्याच्या मुलाबाळांच्या झेडपी स्कूलची त्याला फी भरता येईल. किमान एवढं तरी एक भारताचे नागरिक, एक शेतकरी पुत्र म्हणून आपण करू शकतो, आणि तेवढं तुम्ही कराल. चला, राहिलेलं काम करूया. कधीतरी काम करायची संधी मिळते. जय हिंद, जय किसान, जय जवान.